श्री बेल्लेश्वर विद्या मंदिरात माजी विद्यार्थी संघाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा. रयत शिक्षण संस्थेचे श्री बेल्लेश्वर विद्या मंदिर व कैलासवासी हरिभाऊ शेठ गुंजाळ उच्च माध्यमिक विद्यालयातील SSC व HSC परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2026 तसेच रयत प्रज्ञाशोध परीक्षा, राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल शिष्यवृत्ती परीक्षा, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा तसेच जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन या विविध स्पर्धा परीक्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान माजी विद्यार्थी संघाच्या वतीने करण्यात आला, अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पडवळ यांनी दिली. माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष बबनराव पिंगट हे या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. श्री बेल्लेश्वर विद्या मंदिराचा माजी विद्यार्थी प्रणव कवडे याने चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत बाजी मारल्याबद्दल त्याचाही विशेष सन्मान या सोहळ्यात करण्यात आला. माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष तुषार डावकर यांनी माजी विद्यार्थी संघाची उद्दिष्टे, ध्येय, धोरणे व कार्यप्रणाली स्पष्ट केली. कार्यकारिणी सदस्य गणेश गोसावी व संजय चंगेडिया यांनी मनोगतातून विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विद्यार्थी संघ कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले. शाळा समिती सदस्य गणेश चोरे यांनी सर्वच माजी विद्यार्थी हे गुणवंत विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य करतील, मात्र विद्यार्थ्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध करावे असे आवाहन केले. माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष बबनराव पिंगट यांनी माजी विद्यार्थी संघ व विद्यालयातील सर्व पदसिद्ध समित्या या समन्वयाने काम करून विद्यालयाचा उत्कर्ष साधतील असा आशावाद व्यक्त केला. विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पडवळ यांनी प्रास्ताविक केले तर पंचायत समिती सदस्य राजेंद्र पिंगट यांनी उपस्थितांचे आभार मानले. माजी विद्यार्थी संघाचे खजिनदार जयराम मटाले यांनी कार्यक्रमाचा समारोप केला. विद्यालयाचे उपशिक्षक विठ्ठल पांडे यांनी सूत्रसंचालन केले. ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद, बेल्ले. आनंद या गोष्टीचा वाटतोय की आज या ठिकाणी हा गुणगौरव सोहळा संपन्न होत असताना 29 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपले बक्षीस घेतलेले आहेत. त्यांचा गुणगौरव या ठिकाणी झालेला आहे. 10वीचा निकाल हा अतिशय चांगला आहे. तुम्हाला विशेष सांगायचं म्हणजे आतापर्यंत 1960 पासून ज्या वेळेला हे विद्यालय सुरू झालं तेव्हापासून 98.40% 10वीत गुण मिळवणारा एकही विद्यार्थी नव्हता. आज पहिल्यांदा या वर्षी 98.40 एवढी गुणवत्ता त्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केली. खरोखरच त्या विद्यार्थिनीला मी धन्यवाद देतो आणि यापुढे या शाळेचा विद्यार्थी 100% गुण कसा मिळेल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आपल्या शेजारी असलेल्या आळकुटी शाखेमध्ये 100 पैकी 100 गुण मिळवणारा विद्यार्थी त्या ठिकाणी यावर्षी होता आणि ती रयत शिक्षण संस्थेची शाखा आहे. मला त्या शाखेचे किंवा या शाखेचे गुणगान करायचं नाही, परंतु आपल्याही शाखेमध्ये 100% गुण मिळवणारा विद्यार्थी निर्माण व्हावा ही माझी या निमित्ताने अपेक्षा आहे. त्यानंतर हा जो आपण कार्यक्रम घेतला त्याचा उद्देश एक होता की एक गुणगौरवामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी बक्षीस मिळवले त्यांचा आदर्श इतर विद्यार्थ्यांनी घ्यावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी बक्षिसासाठी प्राप्त व्हावे. पुढच्या वर्षी नुसतं विद्यार्थ्यांना बक्षीस आपण देणार नाही तर माजी विद्यार्थी संघामार्फत जे शिक्षक चांगलं काम करतात त्याही शिक्षकांचा गुणगौरव या ठिकाणी या स्टेजवर होईल याची मी ग्वाही देतो आणि त्याप्रमाणे शिक्षकांनी आपली चांगली कामगिरी करावी ही मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे मी या शाखेचा 1973 सालचा विद्यार्थी आहे. त्यावेळेला जुनी 11वी SSC बोर्ड होतं, त्यानंतर 75 साली 10वीला SSC बोर्ड झालं. तर जुन्या 11वीचा 73चा बॅच या ठिकाणी मी कांता घोडके आहे आणि आम्ही या बॅचच्या विद्यार्थ्यांनी 2 लाख रुपयाचा निधी रयत बँकेमध्ये ठेवलेला आहे. कशासाठी? तर जे विद्यार्थी 10वी मध्ये पहिले 3 क्रमांक मिळवतील त्या 3 विद्यार्थ्यांना त्या 2 लाखाचं वर्षाचं जे व्याज येईल ते व्याज मग ते 15-20 हजार रुपये कमीत कमी ते व्याज त्यांना तिघांना त्या ठिकाणी विभागून दिलं जाईल. तर ही योजना आहे 2 लाखाची, ती तो हयात आहे. आम्ही असो वगैरे नसो, जोपर्यंत विद्यालय आहे तोपर्यंत त्या 2 लाखाचं व्याज कर्मवीर जयंतीच्या वेळेला त्या ठिकाणी
इयत्ता 10वीतल्या 3 विद्यार्थ्यांना मिळणार आहे हे या ठिकाणी मी सांगतो आणि त्याची सुरुवात या वर्षापासून होणार आहे. मी आपला वेळ फार झालेला आहे, फार काही बोलत नाही, परंतु जे या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना प्रसिद्धी पत्रक मिळालेले आहे त्यांचं गुणगौरव झालाय, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि माझं लांबलेलं वाचन संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माजी विद्यार्थी संघ आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा कार्यक्रमानिमित्त आम्ही सर्व सन्माननीय ग्रामस्थ, कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रथम नागरिक, सरपंच, शालेय समितीचे नूतन अध्यक्ष, सर्वांचे मी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल प्रथम आभार मानतो. तसेच नवीन ज्या ज्या विद्यार्थ्यांना मान सन्मान मिळाला व त्या विद्यार्थ्यांना ज्या ज्या शिक्षकांनी मार्गदर्शन केले त्या सर्वांचेही मी आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो. तसेच घराचा प्रश्न सुटलेला आहे, कारण सरकारनेच नियम काढला 2011 सालच्या शासनाने केलेल्या घरकुल ही वन जमिनीत असतील तर त्यांना काय करण्यात येईल, परंतु ग्राउंडचा प्रश्न राहिलेला आहे, परंतु तो आपल्यासारखा आदेश झालेला आहे. परंतु त्याची आता नवीन शाळा व्यवस्थापन समिती विशेष करून चोरे सर आणि तुषार हे नक्की करतील. त्यांना जी काही मदत लागेल, जी काही कागदपत्र ती माझ्याकडे घरी पण आहे, ग्रामपंचायतीत बी आहे आणि तिथं आम्ही त्याचा पाठपुरावा केलेला पण आहे. विशेष करून सुनील सर त्यांचे बरेचसे मित्र, चांगले मित्र आहेत, त्यांनी 2-3 वेळा इथे बी आले. त्यांची जर मदत मिळाली तर नक्कीच ग्राउंडचा प्रश्न सुटेल. असो मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या वतीनं नवीन शाळा व्यवस्थापन समितीचं आभार मानतो. असेच कार्यक्रम इथून पुढे होईल. शाळा व्यवस्थापन समिती ज्या उद्देशासाठी स्थापन झाली त्याच्यात त्यांना यश मिळवू अशी भावना व्यक्त करतो व आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा जय आभार मानतो. धन्यवाद.